आता आपण पाहिलेलं आहे अल्फा आणि बीटा म्हणजे काय. अल्फा आणि बीटा म्हणजे रूट्स ऑफ द इक्वेशन आहे. एकाला आपण अल्फा म्हणायचं, एकाला आपण बीटा म्हणायचं आहे. आता त्याच्याच आधारे आपण टू ऑब्टेन अ क्वाड्रेटिक इक्वेशन हॅविंग गिवन रूट्स, आता गिवन रूट्स आहेत त्यांना घेऊन आपण इक्वेशन कसं बनवायचं आहे, कसं लिहायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता एक्स इज इक्वल टू अल्फा पकडलं, एक्स इज इक्वल टू बीटा पकडलं, म्हणजे मग काय होतं, एक्स मायनस ए इक्वल टू 0 और एक्स मायनस बीटा, सॉरी मी म्हटलं का एक्स मायनस ए म्हटलं का, एक्स मायनस अल्फा इक्वल टू 0 और एक्स मायनस बीटा इक्वल टू 0. म्हणजेच काय होतं, एक्स मायनस अल्फा एक्स मायनस बीटा यांचं पण मल्टिप्लिकेशन करतो. आन्सर कसं येते, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इन द ब्रॅकेट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशनच्या बाहेर नाही, जिथे आपण अल्फा आणि बीटाची सम करतो तिकडे बाहेर आपल्याला कोणतं चिन्ह आहे, मायनसचं चिन्ह आहे. आणि अल्फा आणि बीटा जिकडे आपण मल्टिप्लिकेशन करतो तिकडे आपल्याला प्लसचं चिन्ह आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता त्या आधारे आपण कसं इक्वेशन तयार करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते. ॲक्टिव्हिटी बेस आहे क्वेश्चन आपल्याला. Write a quadratic equation if addition of the roots is 10 and product of the roots equal to 9. काय म्हटलेलं आहे, आपण त्याला अंडरलाईन हवं तर करून घेऊया. ॲडिशन किती आहे, 10 आहे आणि प्रोडक्ट किती आहे, 9 आहे. म्हणजे प्रोडक्ट किती कुठे लिहायचं आपल्याला, इथे लिहायचे प्रोडक्ट इक्वल टू 0 आहे. ठीक आहे. आणि आपल्याला ॲडिशन कुठे लिहायचं आहे, 10. आत्ता मी तुम्हाला म्हणाली बाहेर आपल्याला कोणती साईन घ्यायची आहे, मायनसची. मग जर का आपली सम -10 असती तर हे काय झालं असतं, +10 झालं असतं. पण आता इथे काय सांगितलेलं, ॲडिशन किती दिलं, 10. म्हणजे काय येणार आहे, -10 आणि प्रोडक्ट काय आहे, 9. म्हणजे आपलं तयार झालेलं क्वाड्रेटिक इक्वेशन काय आहे, देअरफॉर क्वाड्रेटिक इक्वेशन इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 9 इक्वल टू 0. आता ॲक्टिव्हिटी सेकंड बघूया. व्हॉट विल बी द क्वाड्रेटिक इक्वेशन इफ अल्फा इज इक्वल टू 2 अँड बीटा इज इक्वल टू 5. इट कॅन बी रिटर्न ॲज एक्स स्क्वेअर मायनस, इथे काय लिहायचं आहे आपल्याला, अल्फा प्लस बीटा लिहायचं. मग अल्फा किती आहे, 2 आहे, बीटा किती आहे, 5 आहे, इंटू एक्स प्लस काय इथे लिहायचं आहे, अल्फा इंटू बीटा. मग अल्फा किती आहे, 2 आहे, बीटा किती आहे, 5 आहे. आता मल्टिप्लिकेशन सम काय आहे ते करून आन्सर आपलं येईल, क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होईल. दॅट इज एक्स स्क्वेअर. किती आहे एक्स स्क्वेअर, काहीच नाही आहे ना, म्हणजे इथे 1 लिहायचे किंवा काहीच नाही लिहायचे, आपण इथे 1 लिहून घेऊया. मायनस इथे किती आन्सर येईल, 2 इंटू 2 प्लस 5, 2 प्लस 5 7. म्हणजे काय आन्सर आलं आहे, 1x स्क्वेअर मायनस 7x प्लस 2 5 जा 10. म्हणजे आपलं इक्वेशन काय तयार झालेलं आहे, एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 10 इक्वल टू 0. आता बघू याच्यावरचं सॉल्व एक्झाम्पल. Obtain the quadratic equation if roots are -3, -7. आता फक्त आपल्याला रूट्स दिलेले आहेत, तुम्हाला तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन बनवायचं आहे. लेट अल्फा इज इक्वल टू -3 अँड बीटा इज इक्वल टू -7. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -3 प्लस -7 इज इक्वल टू -10. आपल्याला तुम्हाला हवं असेल तर प्लसची साईन नाही दिली तरी डायरेक्ट चालेल. -3 -7 इज इक्वल टू -10 अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -3 इंटू -7 इज इक्वल टू +21, कारण मायनस मायनस प्लस. अँड क्वाड्रेटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इन द ब्रॅकेट एक्स
प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0, किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता एक्स स्क्वेअर मायनस इन द ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्लोज एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0. मग लिहिला आपण एक्स स्क्वेअर मायनस काय होता आन्सर आलेला आपल्याला सम ऑफ द अल्फा प्लस बीटा काय येते -10 लिहून घेतलं -10 एक्स प्लस 21 इज इक्वल टू 0. बाहेर मायनस असल्यामुळे आतमधलं साईन बदललं म्हणजेच काय आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन झालेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 21 इक्वल टू 0. आता तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे कसं क्वाड्रेटिक इक्वेशन बनणार आहेत रूट्स दिलेले असतील तर एक्स स्क्वेअर मायनस इन द ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्लोज एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. म्हणजे जर का रूट आपला सम आपल्या रूटचा प्लसमध्ये आला तर त्याला मायनसचं साईन लागणार आहे आणि मायनसमध्ये आला तर प्लसचं साईन होणार आहे.